नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे GK/GSचे 30 प्रश्न पाहणार आहोत. या अगोदर आपण जवळपास 535 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यासमोरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व प्रश्न हे अत्यंत महत्त्वपूर्ण व PYQ आहेत. तरीही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 536. रिश्टर स्केल कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर भूकंप मोजण्याचे हे एकक आहे. नेक्स्ट, DNA म्हणजे काय? तर डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड हा याचा फुल फॉर्म होतो. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आहे. नेक्स्ट, कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता? तर गोंदिया हा जिल्हा सारस नगरी म्हणून ओळखला जात होता. नेक्स्ट, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपरिक खेळ आहे? तर जल्लीकट्टू हा तमिळनाडू राज्याचा पारंपरिक खेळ आहे. नेक्स्ट, फिल्म अँड टेलिव्हिजन ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात फिल्म आणि टेलिव्हिजन ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? तर कस्तुरबा गांधी यांची समाधी आगाखान पॅलेस या ठिकाणी आहे. नेक्स्ट, IRDAE ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियमन म्हणून काम करते? तर विमा क्षेत्राशी संबंधित ही संस्था आहे. नेक्स्ट, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर हे श्वान पथकाशी संबंधित युनिट आहे. नेक्स्ट, GST हा कोणता कर आहे? तर GST हा वस्तू आणि सेवा कर आहे. नेक्स्ट, हरित क्रांती कशाशी निगडित आहे? तर अन्नधान्य उत्पादनाशी हरित क्रांती निगडित आहे. तर श्वेत क्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे. नेक्स्ट, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? हे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा संग्रहालय हे नागपूर या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, एलॉन मस्क हे उद्योगपती कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? तर एलॉन मस्क हे टेस्ला या कंपनीशी संबंधित आहे. नुकतेच मुंबई या ठिकाणी टेस्लाचे कार्यालय सुरू झाले आहे. नेक्स्ट, लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर माही भट्ट यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. नेक्स्ट, ब्रिटिश हिंदुस्थानाचे पहिले गव्हर्नर कोण होते? वॉरेन हेस्टिंग्स हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर होते. नेक्स्ट, एअर फोर्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी एअर फोर्स अकॅडमी आहे. नेक्स्ट, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐझवाल ही मिझोराम राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, 2026 हिवाळी ऑलिम्पिक कोठे आयोजित आहेत? तर इटलीतील मिलान या ठिकाणी 2026 हिवाळी ऑलिम्पिक आयोजित आहेत. नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार दशलक्ष महानगर शहराची संख्या किती? तर एकूण 10 दशलक्ष महानगर शहराची संख्या झाली आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये कोणाचा समावेश नव्हता? तर बॅरिस्टर अहमद अली जिना व महात्मा गांधी यांचा घटनेच्या समिती सदस्यामध्ये समावेश नव्हता. नेक्स्ट, जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा बरोबर काम करत नाही तेव्हा राष्ट्रपती राज्यपालाच्या सल्ल्यानुसार कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करतात? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती हे राज्यपालाच्या सल्ल्यानुसार आणीबाणी जाहीर करतात. नेक्स्ट, ध्वनीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणत्या नावाने ओळखतात? तर ॲकॅस्टिक्स हे शास्त्र ध्वनीचा अभ्यास करते. नेक्स्ट, चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर वसलेले आहे? तर चंबळ नदीच्या काठावर राजस्थानमधील कोटा हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, लेप्चा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर सिक्कीम या राज्यामध्ये लेप्चा व भुतिया
या भाषा बोलल्या जातात. नेक्स्ट, रजत क्रांती कुठल्या उत्पन्नावर आधारित आहे? अंडी उत्पादनात वृद्धी यासंबंधी रजत क्रांती आधारित आहे. नेक्स्ट, भारतात पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला कोण होती? तर राजकुमारी अमृता कौर ही पहिली कॅबिनेट मंत्रिपद होते. यांच्याकडे आरोग्यमंत्री हे पद होते. नेक्स्ट, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर मार्कंडा हे देवस्थान वैनगंगा नदीच्या काठावर आहे. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजनदास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते. तर सचिव म्हणून मोतीलाल नेहरू यांनी काम पाहिले. नेक्स्ट, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. नेक्स्ट, भारतात गहू पिकांचे जनुकीय पेटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? हरियाणातील कर्नाल या ठिकाणी गहू पिकाची जनुकीय पेटी निर्माण करण्यात आली. नेक्स्ट, विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी स्थानबद्ध करण्यात आले होते? तर 1920च्या नंतर विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरी या ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले होते. नेक्स्ट, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला होता? तर 23 जुलै 1856 या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला होता. नेक्स्ट, गावातील ग्रामसभेत कोणाचा समावेश होत असतो? तर 18 वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश हा गावातील ग्रामसभेत होत असतो. नेक्स्ट, दुधाची गोडी ही प्रामुख्याने दुधातील कोणत्या घटकात असते? तर लॅक्टोज या घटकात दुधाची गोडी ही असते.